आणि त्यांनी द्यावी अशी माझी इच्छा होती. म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद आणि छोटीशी बोलवली. आणि आम्हालाही उद्योग व्यवसायाच्या अडचणीमुळे थोडा यायला उशीर झाला. मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण काकडे पाटलांचा विचार हा उद्योजकांसाठी, युवकांसाठी फार मोठा विचार आहे आणि ते मीडियाच्या काय मागं राहतात, पुढे येत नाही. म्हणून अशा व्यक्तीला जेव्हा आपण पुढे काम करतो, त्यांनी जे सांगितले भारत क्रांती मिशन याचा अध्यक्ष मला या लोकांनी बनवलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. म्हणून ते जरी म्हणत असतील का आम्ही आमच्या नेतृत्वाखाली काम करतो, असं नाहीये. तर मी यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांच्या काम करतो, अशी ही एक सिस्टीम आहे. इथं प्रत्येकजण स्वतःच्या खर्चाने हे काम करत असल्यामुळं इथं आमची थोडी लोक येण्याची जी लोकांची आजची जी दिशा आहे ती कमी असं आहे. पण नगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळं आम्हाला याला कुठेही राजकीय ओलावा द्यायचा नाही. म्हणून विजय काकडे पाटील जे सांगतील ते महाराष्ट्रभर आणि देशभर दिलं पाहिजे. ही संकल्पना आमची पण स्वतःची आहेत. म्हणून याला राजकीय गालबोट लागू नये. आणि ही जी संकल्पना आहे छत्रपतींची, जगन्नाथपुरीला ज्या राजाने जगन्नाथपुरीचं मंदिर स्थापन व्यवस्थित केलं आणि तिथं मराठ्यांचा खांब रावला, हिंदूंचा खांब रावला, त्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथमच त्या ओडिशा राज्यामध्ये ही जयंती होणार आहे. आपल्या पत्रकारांना आमची विनंती राहील का आमच्याकडे न पाहता आपल्या राजाचं पाऊल खुणावर आपण सगळ्यांनी जायचं आहे. याची जेवढी प्रसिद्धी देता येईल तेवढी आपण दिली पाहिजे आणि आपल्या सगळ्यांनी याच्यामध्ये सामील व्हावं. या निमित्ताने छावा भारत क्रांती मिशनच्या वतीने मी सगळ्यांना आव्हान करत 1 तारखेला आपण पांगली इथं 11 वाजता यावं. 11 वाजता तिथं उद्योजकांचे सन्मान पण होणार आहे. मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईचा जो उपोषण सोडलं आणि समाजाला आरक्षण मिळवायचा जो उपोषणामधून सरकारने निर्णय दिला, त्याच्यानंतर नाशिकला हे प्रथमच येणार आहेत. ते सिन्नर इथं मोठा कार्यक्रम मला मार्गदर्शन करून ते नाशिकला येणार आहेत. नाशिकला करण भाऊ यांच्या घरी भेट देणार आहेत. इथंही ते मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे. कारण पुढच्या नियोजन मला जास्त माहिती नाही आहे करणचं, पण ते करणच्या घरी भेट द्यायला 100% जाणार आहेत. आणि वेळोवेळी जे करणनी समाजासाठी काम केलेलं आहे, गेल्या 25 वर्षापासून करण आमच्या सगळं काम करतो, तर त्याच्या घरी ही एक भेट होणार आहे. मागच्याही वर्षी त्याच्या घरी जायचं राहिलेलं आहे. आणि खास करून कालिका मंदिरात सुद्धा ते एकदा इथं येऊन गेलेले आहे. इथं सुद्धा ते कालिका मंदिराला भेट द्यायला आम्ही इथं आणणार आहोत आणि इथल्या कालिका मंदिराचाही आशीर्वाद घेऊन आपण जगन्नाथपुरीकडं प्रस्थान आपल्या कार्यक्रमाचं होणार आहे.